प्रेज लॉर्ड. परमेश्वराचं वचन सांगतं यशाया 41:10, भिवू नकोस कारण मी तुझ्याबरोबर आहे. चिंतातूर होऊ नकोस कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देईन आणि मी तुला मदत करेन. मी माझ्या विजयाच्या उचित उजव्या हाताने तुला आधार देईन. परिस्थिती काहीही असो, देव आपल्या बाजूने असतो. जेव्हा अंधार गडद असतो, संकटे वाढतात आणि वाट हरवलेली वाटते, तेव्हा देव म्हणतो घाबरू नकोस, मी तुझ्याबरोबर आहे. येशूवर विश्वास ठेवणे म्हणजे संकटात स्थिर राहणे होय. पाणी कितीही खोल असो, वादळ कितीही मोठं असो, येशू आपल्याला हात धरून बाहेर काढतो. पेत्र जेव्हा पाण्यावर चालत होता तेव्हा येशूकडे पाहताच तो स्थिर राहिला, परंतु नजरेतून येशू सुटताच तो बुडायला लागला. तुमच्या प्रार्थनेत तुमचा विश्वास असायलाच हवा. जेव्हा संकट येतात तेव्हा प्रार्थना हा सर्वात मोठं शस्त्र आहे. देव आपल्या अश्रूंना समजतो, आपल्या हाकेला प्रतिसाद देतो. धीर धरा. येशूचा वेळ अचूक असतो. कधीकधी तो उशीर करतो, पण तो कधीही चुकत नसतो. त्याची वेळ नेहमी योग्य असते. आपण वाट पाहायला शिकायला हवं. संकटातून मार्ग बाहेर काढणारा येशू जेव्हा डॅनियल सिंहाच्या गुहेत होता तेव्हा देव त्याला वाचवायला आला. शद्रक, मेषक आणि अबेदनगो अग्नीच्या भट्टीत होते तेव्हा देव सोबत चौथ्या व्यक्तीसारखा उतरला. पौल आणि सिलास तुरुंगात होते तेव्हा त्याची स्तुती ऐकून देवाने त्यांना सोडवले. परमेश्वराचं वचन सांगतं नीतिसूत्र 3:5-7, तू संपूर्ण मनाने परमेश्वरावर विश्वास ठेव. आपल्या समजुतीवर आधार नको ठेवूस. जीवनात कधीकधी अशी परिस्थिती उद्भवते की त्या संकटांना आपल्याला कोणी मदतही करत नाही, परंतु येशू कधीच आपल्याला एकटं सोडत नाही. जर तुम्हाला मदतच हवी आहे तर त्या देवाकडे मागा. तो पाण्यावर चालणारा देव वादळ शांत करतो, अंधारात प्रकाश देतो, मृत्यूलाही पराजित करतो. मग आपल्या समस्यांना तो आपल्याला का नाही मदत करणार? योहान 11:1-44, लाजरचा मृत्यूपासून उठलेला प्रसंग आपण पाहतो. मार्था आणि मरियम दुःखात होत्या. त्यांना वाटले की आता काहीही शक्य होणार नाही. मार्था धावत धावत येशूकडे जाते आणि म्हणते, तू जर असतास तर माझा भाऊ मेला नसता. परंतु मार्थाला कुठे माहीत होतं की मेल्यानंतरही येशू जिवंत करण्याची ताकद ठेवतो. त्या परिस्थितीला, त्या माणसाला, तिथल्या लोकांना येशूने सांगितलं की मृतावरही विजय प्राप्त करणारा देव म्हणजे फक्त येशू आहे. कधीही उशीर वाटला तरी परमेश्वरावर विश्वास ठेवा. तो योग्य वेळी योग्य ते चांगलं घडवून आणेल. जर तुमचे आयुष्य अंधारात असतील तर येशूचं वचन तुम्हाला दिवा देण्याचं काम करेल. जर मार्ग बंद वाटत असतील तर येशूच तुमचा मार्ग आहे. जर तुम्हाला कोणी समजत नसेल तर येशू तुमचं हृदय ओळखतो, जाणतो आणि तो पाहतोही. परमेश्वरावर विश्वास ठेवा, कारण जिथे मार्ग संपतो तिथे तो नवीन मार्ग उघडतो. वादळ आले, आभाळ भरले, जीवनात संकटाचे सावट पसरले. वादळ आले, आभाळ भरले, जीवनात संकटाचे सावट पसरले. मन घाबरले, वाट चुकले, पण येशू तूच होता जेव्हा जग ओसरले.